निर्णय महापालिकेमध्ये काय चाललंय, ठाणे महापालिकेत काय चाललंय, एकतर्फी तुम्ही तुमचं तुमचं चालू ठेवणार आणि तरी आम्हालाच उलटा शिकवणार तुम्ही युती धर्मच पाळा म्हणून. तुम्ही काय करताय भारतीय जनता पार्टीच्या करता. नाही, रवी फाटक जेव्हा मला भेटायला आले तेव्हाच मी त्याला सांगितलं की ही बिनविरोध होईल, कारण की या ठिकाणी महायुतीचा वर्चस्व आहे. फार मोठी मतदारांची संख्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे आणि त्याच्याप्रमाणेच झालेलं दिसतंय. मग फॉर्म तरी कशाला भरायचा ना. बिनविरोध करायची होती तर त्यांनी फॉर्मच नको भरायला पाहिजे होता खरा म्हणजे. पण वन साइडेड या ठिकाणी आमचं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे ही जागा जी आहे ती बिनविरोध. पण सर, महाविकास आघाडीच्या माध्यमातून अभिजित पवार जे रवींद्र फाळके यांच्या विरोधामध्ये होते, आज खरं तर महाविकास आघाडी गेल्या अनेक वेळा आरोप करते की भाजप हे असो किंवा महायुती प्रत्येक ठिकाणी जे आहे ते बिनविरोध करण्याचा प्रयत्न करायचा, तर मग निवडणूक कशाला घ्यायची. आता त्यांनीच केली ना, त्यांनीच विड्रॉ केला. आता त्याला कोणी धाकधपटशा दाखवल्या का काय केलं असं काहीच नाही. त्यांच्या लक्षात आलं की आपलं चित्र जे आहे ते स्पष्ट दिसतंय. त्यांनी आरशामध्ये जाऊन बघितलं, त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे त्यांनी फॉर्म विड्रॉ केला. सर, जिल्ह्यामध्ये भाजपचे 9 आमदार आहेत, तुम्ही एक मात्र आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून लढत आहात ठाण्यामध्ये की प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी महायुतीला संधी म्हणून भाजपला या ठिकाणी उमेदवार द्यावी, पण ती शिवसेनेला जागा गेली. म्हणजे मित्रपक्ष म्हणून तुम्ही देखील त्यांना सहकार्य केलं. आमचं सहकार्य असतं. युती धर्म फक्त आम्हीच पाळायला पाहिजे असं नाही, त्यांनी देखील पाळायला पाहिजे ना. खरं म्हणजे आमच्या आमदारांमध्ये जी खतखत आहे किंवा कार्यकर्त्यांमध्ये ती आहे की त्यांनी देखील केवळ युती धर्म बोलून चालणार नाही, तर प्रत्यक्ष पाळायला पाहिजे. निर्णय महापालिकेमध्ये काय चाललंय, ठाणे महापालिकेत काय चाललंय, एकतर्फी तुम्ही तुमचं तुमचं चालू ठेवणार आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्यामध्ये एक हाती सतत आपल्यालाच फेवर करते. लोकसभा निवडणूक असो, शिक्षक निवडणूक असो, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो, करतोय ना आम्ही आणि तरी आम्हालाच उलटा शिकवणार तुम्ही युती धर्मच पाळा म्हणून. तुम्ही काय करताय भारतीय जनता पार्टीच्या करता. नुसतं भाजप सेना जिंदाबाद बोलून नाही चालत. काम झालं की भाजपलाही तुम्हाला न्याय द्यायला पाहिजे. निधीचं वाटप असो तर कुठलंही असो, शेवटी भारतीय जनता पार्टी देखील या ठिकाणी जनाधार घेऊन उभी आहे आणि त्याच्यामुळे ते देखील त्यांनी करायला पाहिजे. रवी फाटक ते निवडून येणारच होते, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही.